श्रावणी शनिवार विशेष माहिती. श्रावण महिन्याचा प्रत्येक शनिवार हे शनिदेवाचा आराधनेसाठी अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी शनिदेवाची विशेष पूजा केली जाते, ज्यामुळे साडेसाती, अडचणी, संकटे व कर्मफळांची बाधा कमी होते. असे मानले जाते की हा शनिवार श्रावण मासाच्या धार्मिक ऊर्जेने भारलेला असल्यामुळे या दिवशी केलेली प्रार्थना व व्रतं अधिक प्रभावी मानली जातात. तर पुढे पाहूया शनिदेवाची पूजा कशी करावी. सकाळी लवकर उठून आंघोळ करावी व स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. शनी मंदिरात किंवा घरी शनीची मूर्ती किंवा छायाचित्राला तिळाचे तेल अर्पण करावे. शनिदेवाला काळ्या उडदाची खिचडी, काळ्या कपड्यांचं वस्त्रदान, तिळगुळ यांचा नैवेद्य द्यावा. शनिस्तोत्र, शनी महामंत्र किंवा ओम शं शनश्चराय नमः या मंत्राचा जप करावा. काळ्या कुत्र्याला भाकर, गाईला गूळ चारा व गरजू व्यक्तींना अन्नवाटप करणे पुण्यकारक समजले जाते. आता ऐकूया श्रावणी शनिवारची पौराणिक कथा. एकदा महाराज दशरथ यांना त्यांच्या राज्यात प्रचंड दुष्काळ व आपत्ती आली. त्यांनी ज्योतिषांचा सल्ला घेतला. तेव्हा त्यांनी सांगितले की शनिग्रह क्रूर दृष्टीने राज्यावर आहे. महाराज दशरथांनी आपल्या तपश्चर्येने शनिदेवांना प्रसन्न केले. तेव्हा शनिदेव प्रगट झाले व म्हणाले, हे दशरथा, तू मला भक्तिभावाने पूजले आहेस, त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे. मी तुझ्या राज्यातून आपली क्रूर दृष्टी दूर करतो. तेव्हापासून असे मानले जाते की श्रावण महिन्यात शनिदेवांची भक्ती केल्यास साडेसाती, अडथळे व नशिबी संकटाचे निवारण होते. राजा दशरथाची कथा ही सर्वात प्रसिद्ध असली तरी श्रावणी शनिवार किंवा शनी उपासनेशी संबंधित इतरही काही पौराणिक व लोककथा प्रचलित आहेत. खाली एक सुंदर व थोडीशी वेगळी कथा ऐका, जी महाराष्ट्रात आणि ग्रामीण भागात विशेषतः सांगितली जाते. शनिदेव आणि गरीब शेणगोळा गोळा करणारी विधवा स्त्री. एकदा एका गावात एक गरीब विधवा स्त्री राहत होती. तिचे एकमेव काम म्हणजे शेण गोळा करून त्याचे लाकूडसारखी गोवऱ्या बनवून विकणे. त्या पैशातून ती आपला उदरनिर्वाह करायची. ती स्त्री निस्सीम शनिभक्त होती आणि दर शनिवार शनिदेवाची पूजा करायची. जरी तिच्याकडे फारसं काही नसले तरी ती दर शनिवार तिळाचं तेल व काळ्या उडदाचं काही दान गरिबांना द्यायची. हे पाहून गावातले लोक तिला वेडी म्हणायचे, अगं, तुला खाणं नाही आणि तेल देतेस शनिदेवाला. आता शनिदेवाची कृपा पहा. एक दिवस शनिदेव तिची भक्ती पाहून एका योग्याच्या रूपात तिच्या घरी आले. त्यांनी विचारले, आई, तू गरीब असून शनिदेवाला का पूजतेस? त्यावर ती म्हणाली, गरिबी असो की श्रीमंती, भक्ती हृदयातून असते. शनी महाराज न्यायी आहेत. माझी श्रद्धा आहे की त्यांच्या कृपादृष्टीनेच मी अनाथ व गरीब असूनही खूप समाधानी आहे. गरिबी काय, आज आहे तर उद्या जाईल, पण शनिदेवाची श्रद्धा माझ्या मनात शेवटपर्यंत असणार आहे. हे ऐकून योगी प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला आशीर्वाद दिला. पुढच्याच आठवड्यात तिच्या गोवऱ्यांमध्ये तिला एक पितळी भांडं सापडलं. ते सोन्याने भरलेलं होतं. तेव्हा गावकऱ्यांना कळलं की आलेले योगी महाराज हे दुसरे तिसरे कोणी नव्हते, ते तर खुद्द शनिदेवाचंच होते आणि त्यांच्याच कृपेने त्या गरीब विधवेला सोन्याने भरलेलं भांडं मिळाले. आजच्या कलियुगात सोन्याने भरलेलं भांडं मिळणं अशक्य आहे, पण अशी एखादी छोटीशी संधी चालून येईल की आपलं आयुष्यच बदलून जाईल. श्रावणाचा शनिवार हा केवळ एक वार नसून तो शनिदेवाच्या कृपेचा दरवाजा आहे. जो भक्तीने या दिवशी शनिदेवाचं स्मरण करतो त्याच्या जीवनातील संकटं, अडथळे, दुर्भाग्य दूर होतात. आजच्या या शुभ दिवशी चला एक वचन घेऊ. न्यायाच्या मार्गावर चालू, सत्याची बाजू घेऊ. त्यामुळे शनिदेवाची कृपा आपल्यावर सदैव राहील.